टाळेबंदी होण्याअगोदर राज्यातील 1570 ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजता मात्र कोरोना विषाणूचा संसर्ग लक्षात घेता जून, जुलै, ऑगस्ट या काळात मुदत संपणाऱ्या ग्रामस्तरावर प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे। अमरावती जिल्ह्यातील 470 ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला असताना टाळेबंदीमुळे निवडणूक रखडली आहे। मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमणूक करण्यात आली। तालुका स्तरावर 4 ते 5 विस्तार अधिकारी कार्यरत असतात। एका तालुक्यात किमान 50हून अधिक ग्रामपंचायती आहेत, त्यामुळे तालुक्यातील 4 ते 5 विस्तार अधिकारी आता ग्रामपंचायतीचा कारभार बघत आहेत। कायद्यामध्ये तरतूद करून मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींना एकतर मुदतवाढ करून द्यावी, अन्यथा निवडणूक घ्याव्यात अशी मागणी सरपंच संघटनेने केली आहे। प्रशासक हे 8 ते 10 दिवसानंतर त्या ग्रामपंचायतीमध्ये हजर असतात। त्यांच्या गैरहजेरीमुळे गावात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होत आहेत। कारण आज आपल्या देशावर कोरोनासारखे संकट आलेले आहे, ते ग्रामीण भागामध्ये येऊ नये म्हणून सरपंच त्यावर चांगल्या प्रकारे काम करत आहेत। पण त्या सरपंचांची मुदतवाढ संपल्यामुळे तेथे प्रशासक नेमले गेले। त्या प्रशासकांसमोर आज गाव कारभार करताना त्यांना फार अडचणीचा सामना करावा लागत आहे। तर माझी आदरणीय ग्रामविकास मंत्री साहेब तसेच मुख्यमंत्री साहेबांनी अध्यादेश काढून एकतर त्यांना मुदतवाढ द्यावी, नाहीतर त्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका घ्याव्या। आणि आता प्रशासक नेमले, प्रशासक 10 ग्रामपंचायतीवर एक प्रशासक नेमला। आता समोरचा काळ कठीण आहे। नुसता कोरोनाच नाही तर गावात अस्वच्छता असली, नाल्या साफ झाल्या नाही तर डेंग्यू आहे, मलेरिया आहे, असे आजार सुद्धा मोठ्या प्रमाणात होतील। आणि म्हणून आज माझी मागणी ही आहे की गावामध्ये जिल्हा परिषदचं मुख्याध्यापक असेल, प्राध्यापक असेल किंवा सिनियर डॉक्टर असेल, नोकरीमधला जो माणूस असेल त्याला समकक्ष जो असेल त्याला प्रशासक नेमा। अंगणवाडी सेविका असेल सिनियर, तिला प्रशासक नेमा। प्रशासकीय मंडळ तयार करा आणि गावामधली जी व्यवस्था आहे ती सुचारू पद्धतीनं चालली पाहिजे, यासाठी असं प्रशासकीय मंडळ नेमण्यात यावं। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की शासनाने 14 वित्त आयोगाचे कामं पूर्णतः थांबवले आहे। एवढंच नाही तर 14 वित्त आयोगाचा व्याजाचा निधी हा सुद्धा वापस घेतलेला आहे आणि त्याच्यामुळं ग्रामपंचायतीमध्ये असलेला थोडा पैसा तो सुद्धा शासनाने वापस घेतलाय, तो सुद्धा परत करावा। गावातल्या पैशाच्या दात करून काही पोट भरणार नाहीये। मुंबई महानगरपालिकेचा 40,000 कोटी रुपयाचा पैसा आहे, त्याच्यावरचं व्याज महाराष्ट्रासाठी वापरा, गावखेड्यातलं नका वापरू। आणि म्हणून प्रशासकीय मंडळामध्ये मुख्याध्यापक, अंगणवाडी सेविका किंवा डॉक्टर जो नोकरीमध्ये असेल त्यांना प्रशासक बनवा आणि गाव चांगलं शाबूत ठेवा, एवढी मागणी मी करतो। उत्तम ब्राह्मणवाडे, विदर्भ न्यूज, अमरावती।